सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला एक खजिना, ज्याचा कुठलाही माप मोजता येणार नाही. आणि अशा सह्याद्रीमध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा आजूबाजूचा परिसर हिरवाईने भरला जातो आणि गडप्रेमींची गर्दी व्हायला चालू होते. सो अशाच एका सह्याद्रीची आज आपण सफर करणार आहोत. तर बघूया आज आपण सह्याद्रीच्या कुठल्या कोपऱ्यात आलो आहे आणि इथे सह्याद्रीचं काय महत्त्व आहे ते. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सॅम्स ट्रॅव्हल प्लॅन या चॅनलमध्ये, जिथे आज आपण चाललो आहे नाशिक जवळील रामशेज किल्ल्यावर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं तर महत्त्व आहेच, शिवाय रामशेज म्हणजे श्रीराम यांचं पण महत्त्व आहे. आणि ते काय महत्त्व आहे ते आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कळेल, जेणेकरून तुम्ही पण इथे भेट द्यायचा प्लॅन करू शकता. सो बघूया आपण किल्ल्यावर काय काय पाहू शकता, इथे कसा पोचू शकता आणि किल्ल्यावरती जाण्यासाठी कुठल्या गावातून ट्रेक सुरू करू शकता. त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, म्हणजेच बाकी किल्ल्याचे व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. रामशेज किल्ल्याच्या ट्रेकिंगची सुरुवात होते नाशिक पेठ हायवेवरती असलेलं एक छोटंसं आशेवाडी गाव, जिथून आपण गाड्या पार्क करून पार्किंगच्या वरच्या दिशेने ट्रेकिंगसाठी सुरुवात करतो. डोंगरातील पायवाट फॉलो करत आम्ही ट्रेकिंगची सुरुवात करतो. हा पहिला असा किल्ला होता जिथे सुरुवातीपासूनच दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत वरती चढायला. आज आम्ही नेमकं आषाढी एकादशीला किल्ल्यावरती आलो आहे, म्हणून तुम्ही बघू शकता की इथे पाऊस खूप जास्त आहे आज. छोटा किल्ला आहे ना, छोटा किल्ला असल्यामुळे लहान मुलं पण खूप येतात. रामशेज किल्ल्याची वाट ही सोपी आणि सहज जाता येईल अशी आहे. जर कोणी पहिल्यांदा येणार असेल तर आरामात ही ट्रेक करू शकता. सुरुवातीला डोंगर रांगाची चढाई सुरू करत दगडात कोरलेल्या पायऱ्यावर चढत आपण वरती आलो आणि रेलिंगच्या बाजूने सरळ चालत वरच्या दिशेने येतो. तसं हे रेलिंग एक सेफ्टी म्हणून टाकण्यात आलेलं आहे, कारण डोंगराच्या कडा थोड्याशा स्लिपरी आहेत, त्यामुळे थोडं आरामात तुम्ही वरती चढू शकता. 15 मिनटे झाले चाललो आहे आपण. वाट तशी सुरुवातीची सोपीच आहे, का अवघड नाही आहे. स्टेअर्सवरती आल्यावरती डोंगरातली ही पायवाट हलक्याशा जंगलातून जाणारी. पाऊस कंटिन्यू आहे आणि ही चढाई बघा किती स्टीप आहे. चढाई स्टीप असली तरी सोपी आहे, एवढी काही अवघड नाही आहे. फक्त पावसाळ्यात येताना सावधान. चप्पल घालून तर बिलकुल येऊ नका. इथे पण पायऱ्या कोरल्या दगडात, पण इथून तिकडे चालल्यावरती वरती रूट नाही दिसत आणि इथे पण पायऱ्या कोरल्यात. चल, सगळे इथून फॉलो करतात, आपण पण इथूनच जाऊया. रामशेज म्हणजे रामाचा अवशेष.
वनवासाचा काही वेळ रामशेष किल्ल्यावर श्रीराम यांनी गुहेमध्ये काही वेळ तपस्या केलेली, म्हणूनच इथे राम, लक्ष्मण आणि सीता मातेचं मंदिराच्या बाजूने हा सरळ रोड आहे आणि इथून लगेच एक 5-10 सेकंदावरती आपण किल्ल्याच्या मुख्यालयाजवळ पोहोचतो. किल्ल्याच्या मुख्यद्वारापासून वरती गेल्यावरती ठेहळणी बुरुज लागतो, जो शत्रूंवरती लक्ष ठेवायला एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जात होता. ठेहळणी बुरुजापासून खालच्या बाजूला एक छोटीशी गुहा आहे. टेहळणी बुरुजाच्या उजव्या साईडला एक हत्ती दरवाजा आहे, जो सुरुवातीला किल्ल्याचा मेन गेट म्हणून वापरला जात होता. आणि समोर भवानी मातेचं मंदिर आहे, चोरखिंड आहे आणि पाण्याची टाकी, असं बरंच काही पाहायला भेटतं. तसं इथं काही ठिकाणी खुणा केलेल्या आहेत, त्यामुळे इथं काय काय पाहू शकता हे तुम्हाला त्याद्वारे नक्की कळेल. रामशेज किल्ल्याचं महत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खूप मोठं होतं. इथे औरंगजेबाने 6 वर्ष प्रयत्न करूनही हा किल्ला त्यांना जिंकता आला नाही, कारण आपल्या मराठी मावळ्यांनी अचाट शौर्य दाखवलं. हा किल्ला एक महत्त्वाचा संरक्षण किल्ला असा मानला जात होता. या काळात शत्रूंनी बारुदाचे गोळे, तोफा आणि लाटामागून लाटा पाठवूनही हा किल्ला त्यांना घेता आला नाही. पण मराठी मावळ्यांचे धैर्य, बुद्धी आणि राष्ट्रनिष्ठा ही इतिहासामध्ये अजरामर झाली. सगळीकडे धुके पसरलेले आहेत आणि धुक्यांमुळे सभोवतालचा परिसर पण दिसत नाही. भवानी मातेचं कोणीतरी चित्र काढलंय. हे इथे 2 गणेश कुंड आहेत. एक चिखलाचं पाणी आहे. इकडचं पाणी साफ आहे. सो गणेश कुंडाच्या राईट साईडला चोरखिंड आहे आणि हे इकडे गणेश कुंड आहे आणि इथून वरती किल्ल्याचा समीत आहे. तर इथून या साईडने रोड गेलेला आहे, गणेश कुंडाच्या बरोबर बाजूच्या साईडने. मासे असतात ना छोटे छोटे. किल्ल्यावरती पोचल्यावरती भवानी मातेचं मंदिर आपल्याला बघायला भेटतं. किल्ल्यावर आल्यावर पडक्या वस्तू पाहिल्या की काही गोष्टी विचार करायला भाग पाडतात. जसं की महाराजांच्या काळात काय दिसत असेल हा किल्ला,
जर रोड अवेस्टमध्ये किल्ला नसता तर बरंच काय काय पाहायला मिळालं असतं इथे. 1 तासाच्या ट्रेकिंगनंतर आपण फायनली पोहोचतो किल्ल्याच्या माथ्यावर, जिथे राजवाडा होता आणि सध्या या राजवाड्याचे फक्त अवशेष या किल्ल्यावरती पाहायला मिळतात. काय असेल किल्ला आणि हा किल्ल्याचा वाडा. आता इथे त्या अवशेषामध्ये पाणी भरलेलं आहे बघा. बारा वाजता ट्रेकिंग चालू केलेली आणि आता वाजले 2. तर 2 तासामध्ये आपण रामशेष किल्ला वरती चढून खाली उतरलो आहे. तसा किल्ला छोटा आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, आरामशी तुम्ही चढू शकता. जे नवीन लोक आहेत त्याच्यासाठी पण काही टेन्शन नाही आहे. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या किल्ल्यावरती. तोपर्यंत टाटा बाय बाय.